ठिकाण सुरतेचा किल्ला. इनायत खानाने आपले मस्तक आसनाला टेकवून मानवर केलेले होते. गौरा आसनाच्या मागे उभे राहून त्याच्या कपाळावर आपल्या बोटाने दाबत होते. तो सुकावून गणत होता. त्याच्या मदरेत गौरा नियमितपणे जे औषध मिसळत होते त्याचा तो परिणाम होता. त्यामुळे त्याला डोकेदुखीचा त्रास सुरू झालेला होता. पण त्या त्रासातून सुटका मिळवण्यासाठी सुद्धा त्याला गौराचीच गरज भासत असे. त्यामुळे तो जास्तीत जास्त वेळ गौराजवळ घालवत असे. मेरी होनेवाली प्यारी बेगम साहिबा गुलाबी बेगम. तिच्या अतिदुधार त्वचेमुळे कधी कधी तिची काया गुलाबी दिसत असे. त्यामुळे त्याने प्रेमाने तिचे नाव गुलाबी बेगम असे ठेवलेले होते. जी मैंने काजी साहब से बात की है, जल्द ही हम निकाह करेंगे. कब? आप बोलोगी तो आज. नहीं, ती लगेच म्हणाली. त्याने दचकून डोळे उघडले. तिच्या चेहऱ्याकडे बघून त्याने तिच्या हातांना पकडले आणि म्हणाला, क्यों? आप हमसे निकाह करना नहीं चाहते? ऐसा नहीं है, 10 दिन बात करेंगे. माझ्या धर्माप्रमाणे मी पंडितजींना मुहूर्त विचारेन, मग करू. जैसी आपकी मर्जी. तो तिच्यावर प्रचंड प्रेम करू लागलेला होता. त्यामुळे त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये तिला पूर्णपणे आपले करायचे होते. रीतीनुसार बेगम बनवून तो तिला कायमचे आपले करू शकणार होता. दासी म्हणून ती पूर्ण त्याची होऊ शकली नसती. त्याने डोळे बारीक करून स्नेहाद्रपणे तिच्याकडे पाहिले. हळूच आपला उजवा हात तिच्या डोक्यापर्यंत नेला आणि तिचे कपाळ स्वतःच्या हाताने खाली झुकवले. मग तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. इतक्यात दाराच्या बाहेरून एका पहारेकऱ्याचा आवाज ऐकू आला. हुजूर, जॉर्ज साहब आये हे. त्या पहारेकऱ्याच्या आवाजाने गौराने लगेच स्वतःला सावरले. इनायत खानाने आवाज दिला, भेजवणे. जॉर्ज ऑक्झिंडे दरबारात प्रवेशला. त्याच्यासोबत एक अधिकारी अनेक माणूस होता. त्यांच्या मागून मुल्ला फजल सुद्धा दरबारामध्ये आलेला होता. बैठिये, इनायत खान म्हणाला. गौरा तशीच इनायत खानाच्या आसनामागे उभी राहिलेली होती. जॉर्ज आणि त्याच्यासोबत आलेला अधिकारी आसनावर बसला. मुल्ला फजल गौराकडे एक वार पाहून मग आसनावर बसला. जॉर्ज सोबत आलेला माणूस मात्र बसलेला नव्हता. त्याच्या पेहरावावरून तो एक सामान्य माणूस वाटत होता. बोलिये. इनायत खान आपले डोके चोळत म्हणाला, खान साहब, कोई बड़ा सरदार अपनी बड़ी फौज के साथ सूरत की ओर आ रहा है. सरदार? इनायत खानाने डोळे बारीक केले. हा, 5-6 हजार की फौज है उसके साथ. इनायत खान मोठ्याने हसून म्हणाला, नहीं नहीं, कोई सरदार सूरत की ओर आएगा. और मुझे होते. भिकाजीने आवरून ठेवलेला आपला श्वास आणि अश्रू मोकळे केले. त्याने लगेच जमिनीवर गुडघे टेकवले. राजे. त्याने आपले मस्तक राजांच्या चरणावर ठेवले. राजे पटकन खाली झुकले आणि त्याला आधार देऊन उभे केले. भिकाजी. राजे, आयुष्यात तुमचं पुन्हा दर्शन होईल याची कल्पना देखील केलेली नव्हती. धन्य झालो राजे, धन्य झालो. राजाने भिकाजीला आलिंगन दिले. मग त्याची पाठ थोपटत ते म्हणाले, भिकाजी, पाज ना आपण. मग इतके हळवे कसे? राजे, त्याग बलिदान सारं तुमच्यासाठीच तर आहे, आपल्या स्वराज्यासाठी आहे. त्यामुळे तुम्हाला समोर पाहून स्वतःला आवरू शकलो नाही. साक्षात ईश्वराचे दर्शन झाले आहे मला. राजाने हळूच स्मित केले. ते देखील भावनिक झालेले होते. आपल्या पापण्यांची उघडझाप करत त्याने भिकाजीच्या खांद्यावर थोपटले आणि म्हणाले, भिकाजी, तुझी पराक्रम गाथा ऐकली आहे आम्ही त्यांच्याकडून. राजाने नायकांच्याकडे अंगुली निर्देश केला होता. मग त्यांची दृष्टी नायकांच्या बाजूला उभे असलेल्या आप्पाजीवर स्थिरावली. ते मौलाना असगर कादरच्या वेशातच होते. सुरतेतील लोकांना आप्पाजी आणि भिकाजीवर संशय येऊन त्यांचे सोंग संपुष्टात येऊ नये म्हणून त्या दोघांना नायकाने कैद करून छावणीत आणलेले होते. यावेळी नेताजींना देखील मोठा धक्का बसलेला होता. त्यांना देखील भिकाजी आणि आप्पाजी बद्दल काहीच कल्पना नव्हती. ते त्या दोघांना ओळखत सुद्धा नव्हते. पण भिकाजी प्रति राजांचे इतके प्रेम बघून हे राजांचे जासूस असल्याचे त्यांनी जाणलेले होते. नारोजी तर अवाक होऊन पाहतच राहिलेले होते. समोर घडत असलेली घटना त्यांच्यासाठी अकल्पनीय होती. त्यांना काहीच उमगत नव्हते. ते फार गोंधळून गेलेले होते. आप्पाजी, आपण तिथेच उभे राहणार आहात का? आप्पाजी. नारोजी आणि नेताजी एकाच वेळी पुटपुटले. मग नारोजी म्हणाले, हे तर कोणी मौलाना दिसत आहेत, मग आप्पाजी कसे? हे दोघे त्या चमत्कारी माणसाचे साथीदार आहेत. वेश बदलून ते सुरतेत राहत होते.
राजाने रहस्यावरून काहीसा पडदा सारला. आप्पाजींनी राजांना लावून मुद्रा केला. राजे आप्पाजींकडे झुकले. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, आपले कौतुक किती करावे आम्ही. मोगलांच्या सुरतेत आपण आपले वेगळे साम्राज्य उभे केले आहे. आपल्याबद्दल सारे काही सांगितले आहे गणपतरावांनी, म्हणजेच बहिर्जी नाईकांनी. अलौकिक कार्य साधले आहे आपण. आप्पाजींनी स्मित करत पुन्हा राजांना लावून मुद्रा केला. राजे, ही तर आमची स्वराज्य सेवा आहे. आप्पाजी म्हणाले, फार महान आहे तुम्हा सगळ्यांची स्वराज्य निष्ठा. आप्पाजींच्या दंडांना उपटत स्मित करत राजे म्हणाले. मग राजे नायकांच्याकडे नजर फिरवत म्हणाले, गणपतराव, बस करा आता हे नाट्य. सोडा त्यांचे हात. जी राजे. नायकाने त्या दोघांचे हात मोकळे केले. मग राजे नारोजी आणि नेताजींकडे वळून बोलू लागले. नारोजी, आमच्या मते आपल्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतीलच. आपल्याला धनाढ्यांच्या घरांना शोधत बसण्यात वेळ घालवावा लागणार नाही. भिकाजीने सगळ्या धनाढ्यांच्या घरांवर कोळशाने फुल्या मारून ठेवलेल्या आहेत. राजे म्हणाले. राजे गणदेवीला पोहोचतात. सुरतेमधील धनाढ्यांच्या घरावर कोळशाने फुल्या मारून ती घरे चिन्हित करून ठेवा, असा नायकाने आप्पाजींकडून भिकाजीपर्यंत संदेश पाठवलेला होता. अर्थात नायकाने राजांना देखील याबाबत सांगण्यात आलेले होते. म्हणजेच ज्या घराच्यावर खून दिसेल ते घर आपल्याला लुटायचं आहे. नारोजीने विचारले. खरे तर विचार हाच होता. आपले नियोजन हेच होते. पण थांबा, आपल्याला ती घरे सरसकट लुटून लुटारू सैन्य असे लांछन आपल्या सैन्यावर लावायचे नाही. आधी आपण त्या सगळ्यांना खंडणीची मागणी करू. त्या सगळ्यांनी आपल्याला हवी तेवढी खंडणी आणून दिली तर आपण त्यांची लुटमार करणार नाही. अन्यथा आपल्याकडे दुसरा पर्याय उरणार नाही. राजे नेताजीकडे वळले आणि पुढे म्हणाले, नेताजी, त्या सगळ्यांना खंडणीच्या मागणीचा खलिता पाठवा. जी राजे, पण त्या सगळ्यांची नावं. राजाने भिकाजीकडे पाहिले. भिकाजी घसा खाकरून बोलू लागला. वीरजी वोहरा, हाजी जहीद बेग, मुल्ला अब्दुल जाफर, हाजी कासिम, गिरधारीलाल बनिया, अयूब खान पठाण, हाफिज गुलजार, सय्यद हकीम, कापूर अली खान, हिरेन शहा, मनसुख घनीलाल, भीमाप्पा अण्णा आणि सुरेन वोहरा. भिकाजीने एका श्वासामध्ये सगळ्यांची नावे तोंडपाठ सांगितली. त्यामुळे नारोजी आणखी आश्चर्यचकित होऊन पाहू लागले. नेताजीही थपकून बघत राहिले. पण राजे, या सगळ्यांची घर म्हणजे कुणाचं घर नेमकं कोणता येते? नेताजीने विचारले. भिकाजी. राजाने भिकाजीकडे पाहिले आणि मंचकावर ठेवलेल्या सुरतेच्या नकाशाकडे हात दाखवला. हा तोच नकाशा होता जो भिकाजीने अँथोनीच्या घरून चोरलेला होता. नाईक जेव्हा राजांच्या भेटीसाठी गेले होते तेव्हा त्यांनी तो नकाशा राजांना दिलेला होता. जी राजे. भिकाजी त्या नकाशाजवळ गेले. राजे, आप्पाजी नाईक आणि नारोजीही नकाशाजवळ उभे राहिले. भिकाजी नकाशावर बोट ठेवून सांगू लागला, ह्या इथं खुदावंत खानाच्या मकबऱ्याच्या समोर उजव्या बाजूला वीरजी वोहराचं निवासस्थान आणि कार्यालय आहे. निवासस्थानाच्या मागच्या बाजूला खालच्या मजल्यावर त्याचे दुकान आहे. आणि ह्या इथं ब्रिटिश वखारीच्या बाजूला हाजी बेगचा वाडा आहे. पेटेतच पिंपळाच्या झाडासमोर एक दुमजली इमारत आहे. ते गिरधारीलाल बनियाचं घर आहे. त्याच्या समोरची इमारत हिरेन शहा ह्या व्यापाराची आहे. मध्येच भिकाजीने नायकांच्याकडे पाहिले आणि मग राजाकडे बघत म्हणाला, शहाच्या बाजूला एका सज्जन माणसाचं घर आहे. त्या घराला आपल्याला संरक्षण द्यायचं आहे. राजाने होकारार्थी मान हलवली. भिकाजी पुढे सांगू लागला, ह्या इथं बेगमपुराच्या तोंडावर अयूब खान पठाणाचा वाडा आहे. मग सुरतेच्या नकाशावर उत्तरेकडे तापी नदी दर्शवत तो म्हणाला, सुरतेच्या उत्तरेस एक खाजगी बंदर आहे. त्याच्या तिन्ही बाजूंना संरक्षा भिंती उभारण्यात आलेल्या आहेत. ते हाजी कासिमचं निवासस्थान आहे. पेटेच्या पूर्वेकडे हाफिज गुलजार आणि सय्यद हकीम यांची घर आहेत. ते दोघं शेजारी आहेत. त्यांच्या घरासमोर एक प्राचीन विहीर आहे. पेटेच्या मागच्या बाजूला अहमदाबाद दरवाजाकडे एका वटवृक्षाच्या बाजूला कापूर अली खान याचा टोलेजंग वाडा आहे. किल्ल्याच्या दक्षिणेला डच वखारीच्या मागच्या बाजूला तापी नदीच्या काठावर मनसुख घनीलाल याचा वाडा आहे. वीरजी वोहराच्या घरासमोर त्याचा धाकटा भाऊ सुरेन वोहराचं घर आहे. आणि बाजारपेठेच्या बाहेरील दारूच्या गुत्त्याच्या मागच्या बाजूला भीमाप्पा अण्णाची इमारत आहे. भिकाजीने अगदी अचूकपणे सगळ्यांची निवासस्थाने नकाशावर दाखवलेली होती. नेताजींनी त्या नकाशावर त्या ठिकाणी
लगेच खुणा करून ठेवलेल्या होत्या. राजांनी नेताजी आणि नारोजींकडे पाहिले. मग एक गोवय उंचावून म्हणाले, काय नारोजी, आता सुद्धा तुम्हाला असं वाटतंय का की या सगळ्यामध्ये आपला वेळ दवडला जाईल? जी नाही राजे, नारोजींनी स्मित केले. राजे, आपण फार दूरदृष्टीनं नियोजन आखलेलं आहे. नेताजी म्हणाले, आम्ही नाही, त्यांनी भिकाजी आप्पाजी आणि गणपतरावांनी. भिकाजी आणि आप्पाजीने स्मित केले. मग राजे नेताजींना म्हणाले, नेताजी तातडीने सगळ्यांच्याकडे खलिते पाठवा आणि खंडणी आज दुपारपर्यंत मिळायला हवी ही अट देखील घाला. आणि हो, एक खलिता इनायत खानाला देखील पाठवा, त्याची सुद्धा सुटका नाही. राजे, ब्रिटिशांना आणि डचांना त्यांनाही खंडणी द्यावीच लागेल.